नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषद पंचायत समिती कागदे हल्ली झिरो पेंडेन्सीने 20 वर्षांचा उठला धुरळा. खासदार उदयनराजेंची साताऱ्यात वादळी एंट्री. 200 रुपयांसाठी 1000चे नुकसान. विक्रेत्याने दंड भरला पण केळीचा गाडा ठेवून गेला. कारी येथे भिंत कोसळून 2 विद्यार्थी जखमी. पश्चिमेकडे मुसळधार पाऊस सुरूच. नामदेव महाराज पुण्यतिथीचा सोहळा साताऱ्यात संपन्न. सांगलीत महिलेने फुलवली सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर शेती. कॉलेज परिसरात हुल्लडबाज युवकांवर कारवाई. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर छत्री दुरुस्ती करणाऱ्यांना अच्छे दिन. आणि बायोगॅस संयंत्रे काळाच्या ओघात लुप्त. बातमीपत्र सविस्तर. आजवर 20 वर्षे न झालेली कामे आता सुरू असल्याने रेकॉर्ड सॉर्टिंगसह इतर कामांसाठी अधिकारी कर्मचारी सुपरफास्ट काम करत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती अक्षरशः दिवाळीपूर्वीची साफसफाई मोहीमच राबवत असल्याचे चित्र दिसत आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शून्य प्रलंबिता व अभिलेख वर्गीकरणासाठी गत 9 जुलैला परिपत्रक काढले. त्यात दररोजच्या पत्रांचा निपटारा कसा करावा, तसेच जुने अभिलेख वर्गीकरण व त्याचे जतन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर दळवी यांनी विभागातील महसूल कार्यालय व जिल्हा परिषदांना भेटी देऊन हे काम अग्रक्रमाने करण्याविषयी आदेश दिले. गेल्या 2 आठवड्यांपूर्वी त्यांनी स्वतः जिल्हा परिषदेस भेट देऊन या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. नुकतीच पुणे येथे विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. त्या शून्य प्रलंबिता अभिलेख वर्गीकरण या कामाचा आढावा घेतला. कार्यशाळेनंतर सीओंनी कराड, खटाव, मान, पाटण येथील पंचायत समित्यात बैठका घेऊन विविध कामे योजनांना गती देण्यास बरोबर झिरो पेंडन्सी विषय हाताळला. याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर शून्य प्रलंबिताच्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. अधिकाऱ्यांपासून कर्मचारी शिपायांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहेत. खासदार उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सातारच्या राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असतानाच रात्री उशिरा अचानक महाराजांची वादळी एंट्री झाली. महाराज समर्थकांसह वाहनांच्या प्रचंड ताफ्यात दाखल होताच शाहूनगरीत फटाक्यांच्या आतषबाजी झाल्या. लोणंद येथे सोनावलाइज या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक राजीव जैन यांना दिनांक 18 फेब्रुवारीला खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील सर्किट हाऊसवर बैठकीसाठी बोलवले होते. यावेळी त्यांनी कंपनीतील कामगारांचे काय झाले अशी विचारणा केली. त्यातूनच खासदार उदयनराजेंचे समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 15 जणांवर खंडणी व जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे यांनी या घटनेनंतर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने त्यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मंगळवारी उच्च न्यायालयाने खासदार उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर खासदार उदयनराजे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार की स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर राहणार याबाबतच्या चर्चांना साताऱ्यात ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर रात्री 9:30च्या सुमारास खासदार उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह 4 चाकी वाहनातून अचानक साताऱ्यात जोरदार एंट्री केली. तत्पूर्वीच खासदार उदयनराजे पोवई नाक्यावर येणार असल्याची कानकून लागल्याने उदयनराजांच्या समर्थकांची पोवई नाक्यावर तोवा गर्दी झाली होती. उदयनराजे पोवई नाक्यावर पोहोचताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर खासदार उदयनराजे वाहनातूनच राजवाड्याच्या दिशेने
मार्गस्थ होऊ लागले। यावेळी कार्यकर्त्यांचा गराडा व वाहनांचा प्रचंड ताफा असल्यामुळे त्यांची गाडी हळूहळू पुढे सरकू लागली। जनता बँक, रयत शिक्षण संस्था, नगरपालिका दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांची गाडीतूनच विचारपूस केली। त्याचवेळी पदयात्रा दरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची धावती भेट घेत विचारपूस केली। या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कार्यकर्त्यांमधून चर्चेला उधाण आले आहे। शाहू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांनी गाडी थांबवून काही काळ उभे राहूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधला। तेथून पुढे ते चालतच राजवाड्याच्या दिशेने जाऊ लागले। ते पुढे व कार्यकर्त्यांचा प्रचंड लोंढा व वाहनांचा ताफा मागे असे चित्र निर्माण झाले। कमानी हौदापर्यंत जाताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। याच वेळी कमानी हौदाजवळ समर्थकांनी जोरदार फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। तेथून पुढे गाडीचे रस्त्यात अडथळा आल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी केळी विक्रेत्याचा गाडा जप्त केला। संबंधित विक्रेत्याने 200 रुपये दंड भरला, मात्र केळींसह गाडा वाहतूक शाखेतच ठेवून गेला। त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत। पोळी नाक्यावर केळीचा गाडा वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिसांनी 30 डझन केळीसह क्रेनने वाहतूक शाखेत आणला। पोलिसांनी संबंधित विक्रेत्याकडून 200 रुपये दंड वसूल केला, मात्र पावतीवर संबंधित विक्रेत्याने स्वाक्षरी केली नाही। पुन्हा रस्त्यावर अडथळा आणणार नाही असे लिहून द्या असे पोलिसांनी त्यांना सांगितले, मात्र विक्रेत्याने केळीचा गाडा घेऊन न जाता तिथेच ठेवून दिला। जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। या पावसाने ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत, घराच्या पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत। दरम्यान परळी खोऱ्यातील कारी येथे भिंत कोसळल्याने 2 विद्यार्थी जखमी झाले आहेत। परळी खोऱ्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून अतिवृष्टीने घरांची पडझड, शेतीचे नुकसान होत आहे। कारी येथील समर्थ रामदास विद्यालयाची भिंत अतिवृष्टीने ढासळली। भिंत पडल्याने विद्यार्थी, शिक्षक गोंधळून गेले। ही दुर्घटना समजताच ग्रामस्थ जमा झाले। या घटनेत ओमकार संजय अडागळे व आनंद दिनकर मोरे हे दोघे 9वी इयत्तेत शिकत असून त्यांना किरकोळ दुखापत झाली। परळी येथील शिवाजी होळकर यांच्या घराची भिंत कोसळली आहे। तसेच बनघर येथील गौतम सावंत यांच्या घराचीही पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे। गेल्या आठवडाभरापासून सातारा जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून या पावसाने ठिकठिकाणी झाडे देखील कोसळली आहेत। श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना शिंपी बांधवांसह इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यतिथीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये महाअभिषेक, आरती तसेच नामदेव महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान कीर्तन, भजनाचे कार्यक्रम देखील झाले।
काही ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम तर साताऱ्यातील खनाळी येथील नामदेव मंदिरांमध्ये देखील वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले। दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। या सर्व कार्यक्रमांना समस्त शिंपी बांधवांसहित इतर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत नामदेव विश्व संत नामदेव विश्व संत नामदेव विश्व संत नामदेव विश्व संत श्री नामदेव महाराज की जय। जय जय श्री नामदेव जय जय श्री नामदेव नामदेव। संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी साताऱ्याची साजरी होत आहे। आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नामदेव महाराज यांना राष्ट्रीय संत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळं सर्व पातळीवरती सर्व शासकीय स्तरावरती नामदेव महाराजांची जयंती पुण्यतिथी सर्वत्र उत्साहाने साजरी होत आहे। नामदेव महाराज म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं एक चांगलं प्रतीक, प्रथम चरित्रकार, भागवत प्रसाराचे पूर्ण भारतभर ज्यांनी प्रसार केला असे संत नामदेव महाराज, त्यामुळंच त्यांना संत शिरोमणी असं म्हटलं जातं। आणि त्यांच्यापासूनच चरित्र लिहायला सुरुवात केली किंवा त्यांच्या चरित्रातूनच सर्व संतांच्या कार्याचा उलगडा झाला। असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी सातारामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। जय जय श्री नामदेव जय जय श्री नामदेव 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 जय जय श्री नामदेव 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 विश्व संत नामदेव 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 नामदेव। आज संत शिरोमणी नामदेव महाराजांची जयंती आहे। 667वी जयंती आहे, पुण्यतिथी आहे। संत शिरोमणी नामदेव महाराजांनी ऐक्याची आणि विश्व बंधुत्वाची भावना एकत्र निर्माण व्हावी म्हणून एकतेचा ध्वज सर्व जगभर पसरलेला आहे। तरी आज सर्व आमच्याकडे सर्व नामदेव शिंपी समाज सर्वत्र एकत्र येऊन हा सण उत्साहाने, अगदी मोठा सण असल्यासारखा बंधुभावाने आणि उत्साहाने साजरा करतात। नामदेव नामदेव जय जय श्री नामदेव 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 विठ्ठल नामदेव नामदेव। शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि याच नामदेव महाराजांचा जन्म नरसी बामणी मराठवाड्यामध्ये झालेला आहे आणि त्यांनी आयुष्यभर सगळा धर्मप्रचाराकरता ते पंजाबपर्यंत त्यांनी धर्मप्रचार केलेला आहे। आणि योगायोगाने जाता जाता एका विहिरीच्या तिथं गेले होते, त्यांना तहान लागली, माऊलींनी पाणी योग साधनेनं पिलं, पण नामदेव महाराज म्हटले की मी तिथं जाणार नाही। त्यावेळेला माऊलींचा अभंग आला की योग यागाविरी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी करसी जना, असं नामदेवांचं एवढं महापुण्य आहे। आणि त्यामुळं त्या विहिरीला अहोरात्र आत्ता अजूनही इतकं पाणी वाहत आहे की काही विचारायला नको। आणि ह्या नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिलेले आहेत। नाम हे नामदेव, नामात हे देव आहेत आणि ज्ञानेश्वर ज्ञानात हे देव आहेत म्हणून। आणि अशा नामदेव महाराजांची पुण्यतिथी पंढरपूर, सातारा सगळ्या जगभर साजरी होत आहे। आणि नामदेव महाराजांची समाधी पांडुरंगाच्या चरणी पंढरपूर येथे त्यांनी आषाढी एकादशीच्या नंतर जी त्रयोदशी येते त्या त्रयोदशीला त्यांनी तिथं सगळे 1414 लोक त्यांनी संपूर्ण समाधी घेतलेली आहे। संत शिरोमणी नामदेव 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 विठ्ठल नामदेव विठ्ठल 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 नामदेव नामदेव विठ्ठल नामदेव विठ्ठल नामदेव पांडुरंग नामदेव पांडुरंग नामदेव 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 जय जय नामदेव। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या
पद्धतीची शेती पाहिली, पण सांगलीमधील उर्मिला माळी या गृहिणीने आपल्या टेरेसवरती भाजीपाला शेती केली आहे। त्यांनी सेंद्रिय पद्धतीने ही शेती फुलवली असल्याने त्यांना रोजच्या वापरासाठी विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी मिळत आहे। सांगलीच्या 100 फुटी रोडवर त्रिमूर्ती कॉलनीमध्ये उर्मिला माळी यांचे निवासस्थान आहे। त्यांना आधीपासूनच शेतीची आवड होती, म्हणून त्यांनी आपल्या टेरेसवर भाजीपाला लावण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या 5 वर्षापासून आपल्या टेरेसवर भाजीपाला लावण्यास सुरुवात केली। उर्मिला यांनी अतिशय सुंदररित्या टेरेसवर भाजीपाला लावण्यासाठी कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने भाजीपाला लागवड केली आहे। त्यासाठी त्यांनी झिगझॅग पद्धतीने कॅरेट उभे केले आहेत। यामध्ये त्यांनी शेपू, लाल माठ, पालक, मेथी आणि कोथिंबीर अशा पालेभाज्या लावल्या आहेत। तर कुंड्यांमध्ये गवारी, वांगी, भेंडी, शेवग्याच्या शेंगा इत्यादी फळभाज्या लावल्या आहेत। दरम्यान उर्मिला माळी यांना घरच्या घरीच भाजीपाला मिळत असून विशेष म्हणजे त्यांचा हा भाजीपाला आसपासच्या गृहिणी देखील खरेदी करून नेत आहेत। नमस्कार, माझं नाव उर्मिला सचिन माळी, दुर्वांकोट त्रिमूर्ती कॉलनी सांगली येथे मी राहते। 4-5 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की बाहेरचा बाजारातला जो भाजीपाला रासायनिक फवारणी केलेला वगैरे हे खाऊन जरा आजारी पडण्याचं प्रमाण वाढत होतं। त्यामुळं असं डोक्यात आलं की टेरेसवर स्वतःच्याच आपण जर असं सेंद्रिय भाजीपाला उगवला, प्रोडक्शन केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि घरच्यापुरती भाजी होईलच होईल व ती शेजारी वगैरे जास्ती झाली तर आपण देऊ शकू, विकू शकू अशा पद्धतीचं। 10-12 कुंड्या होत्या माझ्याकडं, त्याच्यात मी मेथीची भाजी, तांदळाची भाजी असं उगवून घालायचा प्रयत्न केला तर ते छान आलं। मग पुन्हा कुंड्या वाढवल्या आणि वांग्याची रोपं आणून भाज्या वगैरे घालायला सुरू केलं। प्रथम कुंड्या मातीमध्ये शेणखत, गांडूळ खत, असा पालापाचोळा वगैरे मिक्स करून माती कुंड्यांमध्ये भरली। अशा रीतीने ते आणि रोपं तयार करून मग पुन्हा वांग्याची रोपं वगैरे लावली। अशा पद्धतीने आता सध्या माझ्याकडे 80 कुंड्या आहेत। या कुंड्यांमध्ये एक 15 ते 20 वांग्यांची झाडं लावली आहेत, एक 15-20 भेंडीची झाडे लावलेत, एक 10-15 ह्याच्या लावलेत, गवारीच्या लावलेत अशा पद्धतीनं, आणि उरलेल्या काहीमध्ये वेल वर्गीय जरा लावले। अशा पद्धतीने केले। करत असताना दुसरी एक संकल्पना डोक्यात आली, इथे जे रॅक आहेत या रॅकमध्ये छोट्या जागेत अधिक कसं उत्पादन घेता येईल असंही करता येईल का असा विचार आला डोक्यात। त्यासाठी हे रॅक बनवून घेतले। या रॅकमध्ये थोडक्यात 10 कुंड्या बसतात, 9 स्क्वेअर फूट जागेत 10 कुंड्या बसतात एकावर एक। अशा पद्धतीने झिगझॅग मॅनरमध्ये त्याचं हे केलेलं आहे। त्याच्यावर ट्रे, पुन्हा दुसरे छोटे छोटे ट्रे आणून त्याच्यात आम्हाला भाजीपाला वगैरे लावता येईल का हे आणि डोक्यात आलं। त्यामुळे ते ट्रेमध्ये भाजीपाला पण उगवायचा प्रयत्न केला। अतिशय सुंदर येतोय आणि चांगलं थोडक्या जागेत जास्ती उत्पन्न मिळतंय। हां, पाण्यासाठी ठिबक केलेलं आहे। इथं टँक आहे, त्या टँकमधून इंजेक्टर मशीन आहे, मशीनला ते पाईप लावून इकडं असं ठिबक या पद्धतीनं केलेलं आहे। आणि हे सगळं मला घरी वापरून भाजीपाला शेजारी घेऊन जातात, नेतात असं होतं। आणि त्या भाज्याची चव एक वेगळी वाटते बाजारातल्या भाजीपाल्यापेक्षा, कारण सेंद्रिय आहे, ह्याच्यात काही रासायनिक फवारणी वगैरे काही नाही केलेली। आणि याच्यात खत आणि दुसरं काही घालतो, घरातलं जे किचनमधलं जे वेस्ट आहे, जे तण आलेलं आहे, हे सगळं एकत्रित कुजवतो आणि ते पुन्हा वापरतो आणि खत म्हणून या झाडांना घालतो। माझं नाव अनिता अण्णासू शिंदे।
आम्ही माळींच्या शेजारीच राहतो. त्यांच्याकडून भाजीपाला विकत घेतो. त्यांनी त्यांच्या टेरेसवर सेंद्रिय भाजीपाला लावलेला आहे. तो आम्ही रोज त्यांच्याकडून यशवंतराव चव्हाण शिवाजी कॉलेज तसेच DG कॉलेजवर हुल्लडबाजी करत गाडी चालवणाऱ्या महाविद्यालयीन युवकांवर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई करत 12,000चा दंड वसूल केला आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक शाखेकडून वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली असून यामध्ये 18 वर्षाखालील मुलांवर कारवाई करण्यात आली. यावेळी परवाना नसणारे चालक, कागदपत्रे नसणारे, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 35 वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यातून 12,700 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. यामध्ये कॉलेज परिसरात बेफाम गाडी चालवण्याची व स्टाईल मारणे, कट मारणे, टिंगल टवाळ्या करणे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक शाखेने महाविद्यालयाच्या परिसरात वाहतूक तपासणी मोहीम राबवली होती. महिनाभर पाऊस लांबल्याने छत्री दुरुस्तीचा हंगामी व्यवसाय करणाऱ्यांच्या रोजगारावरही संकट आले होते. पण आता पाऊस चांगला सुरू झाल्याने व लगातार पावसाची संततधार सुरू असल्याने छत्री दुरुस्त करणाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. पावसाळा म्हटलं की काही गोष्टी अगदी मस्ट होतात. ब्रँडेड रेनकोट, जॅकेट्सच्या दुनियेत आजही छत्रीने आपली जागा टिकवून ठेवली आहे. प्रत्येक घरोघरी छत्री असतेच, पण या छत्रीची एक कांडी जरी मोडली की तिचा उपयोगच थांबतो. एका तुटलेल्या कांडीसाठी छत्रीच अडगळीत टाकण्यापेक्षा ती दुरुस्त करावी असा विचार स्वाभाविकच आहे. मग मोर्चा वळतो तो छत्री दुरुस्त करणाऱ्या फिरत्याकडे. बस स्थानक, चौक तसेच शाळा परिसरामध्ये जुजबी हत्यारांची पेटी घेऊन बसलेले छत्री दुरुस्त करणारे आपल्याला हमखास दिसतात. 10 रुपयांपासून त्यांचा छत्री दुरुस्त करण्याचा भाव सुरू होतो. तो फार 30 ते 40 रुपयांपर्यंत वाढतो. त्यातही घासाघास. त्यामुळे दिवसाकाठी सुमारे 300 रुपयांच्या आसपास या कारागिरांची कमाई होते. असे असले तरी बाजारपेठेत आलेल्या वापरा आणि टाका या प्रकारच्या चायनीज छत्र्यांमुळे या व्यावसायिकांवर काहीसा परिणाम झालेला दिसत आहे. तसेच मोटरसायकल चालवायला कितीही स्टायलिस्ट वाटलं तरी पावसाळा आला म्हटलं की बाईक रायडर्सच्या अंगावर काटा येतो. रस्त्याचा चिखल नेमका चाकांकडून पायावर उडण्याची भीती असते. यासाठी बाईकच्या पुढच्या चाकातून उडणाऱ्या चिखलाच्या चिळक्यांपासून बचाव करण्यासाठी पुठ्ठा लावून देणारेही चौकात दिसत आहेत. त्यांची चांगली कमाई होत असून त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आल्याने बैलांच्या मशागतीऐवजी यांत्रिक शेती होऊ लागली आहे. गाई म्हशींच्या शेणावर चालणारे बायोगॅस संयंत्र वापरण्याबद्दल तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ही संयंत्रे काळाच्या ओघात कालबाह्य ठरू लागली आहेत. बदलती जीवनशैली आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे पशु कमी झाले आहेत आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहेत. शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आल्याने बैलांच्या मशागतीऐवजी यांत्रिक शेती होऊ लागली आहे. गाई म्हशींच्या शेणावर चालणारे बायोगॅस संयंत्र वापरण्याबाबत तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ही संयंत्रे काळाच्या ओघात कालबाह्य ठरू लागली आहेत. एकेकाळी प्रतिष्ठेचे ठरलेले पर्यावरणपूरक बायोगॅस संयंत्र म्हणजे बायोगॅसला आता कोणी विचारत नाही. LPG गॅस आता घरोघरी पोहोचल्यामुळे बायोगॅसचे मागच्या दारी सांगाडेच दिसत आहेत. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. जिल्हा परिषद पंचायत समिती कागदे हल्ली झिरो पेंडेन्सीने 20 वर्षांचा उठला धुरळा. खासदार उदयनराजेंची साताऱ्यात वादळी एंट्री. 200 रुपयांसाठी 1000चे नुकसान. विक्रेत्याने दंड भरला पण केळीचा गाडा ठेवून गेला. कारी येथे भिंत कोसळून 2 विद्यार्थी जखमी. पश्चिमेकडे मुसळधार पाऊस सुरूच. नामदेव महाराज पुण्यतिथीचा सोहळा साताऱ्यात संपन्न. सांगलीत महिलेने फुलवली सेंद्रिय पद्धतीने टेरेसवर शेती. कॉलेज परिसरात हुल्लडबाज युवकांवर कारवाई.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर छत्री दुरुस्ती करणाऱ्यांना अच्छे दिन आणि बायोगॅस संयंत्रे काळाच्या ओघात लुप्त. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.